चला जाऊयात आपण नेक्स्ट मॅच कडे, जिथे आपण पाहतो दोन्ही संघ तयार आहेत मैदानामध्ये आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस करतोय तुमच्या समवेत. समीरजी ठाकरे हे जॉईन होतील पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये भेटूयात. टार्गेट चेस केलं जाईल की रोखलं जाईल त्याआधी धाव्यांचं किती डोंगर दिलं जाईल हे पाहण्यासाठी समीरजी ठाकरे तुमच्या समेत जॉईन होत आहेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच मिस्टर मोनीश पाटील. सेकंड राऊंड आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुमच्या समोर या ठिकाणी पाहतायत. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होत असताना सानवी 11 जून नांदुरकी संघाकडून प्रफुल्ल पाटील आणि त्याच्या सोबतीला चेतन वारघडे हे सलामी वीर आपण मैदानामध्ये पाहतोय. तर पहिलं षटक हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाचा हुकमाचा एक्का ज्याला म्हणावं लागेल नीरज गोलंदाजी करण्यासाठी येतोय. खरं तर जुनांदुर्गी संघाची मॅच सुरू झाली आणि आता शुभेच्छांचा वर्षावी सुरू होत असताना गणेश ठाकरे, महेश ठाकरे आणि स्वप्नील जाधव यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनापासून हार्दिक स्वागत. निलेश म्हणेरे आपण संपर्क साधावा. मित्रांनो, भरपूर मेहनत खऱ्या अर्थानं निलेश म्हणेरे यांची या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तसेच कैलास दादांची देखील भरपूर मेहनत आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेला चांगला फटका मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. थांबणार नाहीये, बॉल सरळ निघून जातोय एका टप्प्याने सीमा पार. चौकार. हा रिप्ले तुमच्या समोर. पहिल्याच बॉलवर मिडॉनच्या डोक्यावरून बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्यात. क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. काही इंच बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडतोय. चौकाराने आता संघाच्या धावफलकाला सुरुवात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अक्कुटप्प्याचा बॉल जोरदार अपील त्या ठिकाणी करण्यात आली आणि फलंदाज या ठिकाणी बाद. मला वाटतं त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पाहूया आपण रिप्ले मध्ये. ओ, रेफर करण्यात आलाय. अजय सर, राजेंद्र बजागे सर आपण संपर्क साधा. पंच डाऊटफुल आहेत आणि त्याच्यामुळे रेफर करण्यात आल्या. कॅच साठी आपण पाहतोय. कॉट बिहाइंड साठी या ठिकाणी रेफर करण्यात आल्या. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. खूप चांगली पंचांची भूमिका खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पार पाडण्यात आली आहे. जोरदार अपील त्या ठिकाणी झाल्या. पंचांनी बाद देखील घोषित केल्या, मात्र थोडस डाऊटफुल आहेत. फलंदाज बाद आहे. आपण पाहतोय टीव्ही अंपायर कडनं देखील तोच निर्णय आलेला आहे. मला वाटतं मॅचच्या चांगली झेल त्या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून पकडण्यात आली. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर लगेचच खेळाडूला मैदान सोडावं लागतं. एक मोठा धक्का सानवी 11 जून नांदुरकी संघाला. प्रफुल्ल पाटीलला मैदान सोडावं लागतं. हर्षद 11 जय पारदेव गोवे अशी लढत तुम्ही पाहता जुना नांदुरकीच्या विरोधात.
क्या बात आहे. जेव्हा खऱ्या अर्थानं जय सोनोई वडनवगरची सुरुवात झाली तेव्हा ज्युनियरचं क्रिकेट खेळलं जायचं आणि सुमित सध्या तुम्ही पाहतायत गोवे संघाकडून खेळतोय ग्रामीणचं क्रिकेट. त्याने सुरुवात केली ज्युनियर क्रिकेट खेळायला जय सोनोई वडनवगरकडनं. त्यालाही शुभेच्छा येतात. म्हणजे वडनवगर आणि सुमितचं चांगली बॉन्डिंग आहे. असतं ते बरंच खेळाडूंच्या बाबतीत असं घडत असतं. न्यू बॅटर राज मैदानामध्ये एंटर झाल्या 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. विकेट त्या ठिकाणी मिळाली. खूप टप्प्याचा बॉल होता. नीरज शांत बसणाऱ्यातला नाहीये. मी या अगोदरच उल्लेख केला होता की हा हुकमाचा एक्का बनत चाललाय सध्याच्या घडीला. रिप्ले मध्ये तुम्ही स्पष्ट पाहतायत अवघ्या दुसऱ्याच बॉलवर इथे सफलता मिळाली. ओहो, यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. प्रयत्न त्याचे चांगले पाहायला मिळाले. बॉल मात्र सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजच्या बॅट मधून धमाका सिक्सर पाहायला मिळाला. षटकार या ठिकाणी प्राप्त केल्या. राजनं आल्या सिक्सरनं आपला अकाउंट ओपन करत असताना हा रिप्ले तुमच्या समोर. स्विंग केला ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट हिट. पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये खरं तर राजला वर प्रमोट केला बॅटिंग करण्यासाठी. प्रणय पाटील कडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत टीम जुनांदुर्कीला. प्रणय पाटील आपलं देखील स्वागत. अकुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डरच्या डोक्यावरनं वन मोर बिग हिट. अनदर ह्यूज हिट. सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार. लगातार 2 सिक्सर पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 16 वर. राजला खरं तर वर पाठवलं. राज ठाकरे बॅटिंग करण्यासाठी आला आणि पिंच हिटर म्हणून त्याची भूमिका होती आणि अखेर तो त्याच खेळाला साजेसा खेळ करत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 1 विकेट गेली. तदनंतर आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा दबाव घेतलेला नाहीये. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. जुनांदुर्कीचे समाजसेवक सुभाष भोईर आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. फुल टॉस आहे. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. ऑकवर्ड बाउन्स. बॉल थांबणार नाहीये. हा देखील चेंडू निघून जातोय सीमा पार. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. सुभाषजी भोईर साहेब मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. बाळामामा चषक 2024 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. 20वा धावफलकावरती यावेळेला आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती गोलंदाजासाठी. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 20 ला. 1 गडी बाद. पाहू शकता रिप्ले मध्ये ऑप्शनच्या बाहेर चेंडू पीस झाला. तिथून डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही धावा पाहतात 20 धावा. एक अटॅकिंग सुरुवात, चांगली सुरुवात सानवी 11 जुनांदुर्की संघाकडनं तुम्ही पाहतात. क्या बात आहे. बाळामामांचा सन्मान वाढवणारी स्पर्धा तुम्ही पाहतायत. भरपूर मोठं योगदान नेहमीच बाळामामांचं सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं आणि आज वडूनगर मधील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहतात
ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा तुम्हाला कधीच या विभागामध्ये पाहायला मिळाली नाही. त्या स्पर्धेचं आयोजन करून दाखवलंय जय सोनोई वडूनवगरनं. खूप चॅलेंज आले, ते ऍक्सेप्ट केले जय सोनोई वडूनवगरने आणि अखेर सर्व भिवंडीला दाखवून दिलं की आम्ही करू शकतो. विवेक सेकंड ओव्हरसाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल चेतन. डाव हाताचा फलंदाज तुम्ही पाहतायत. ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला मिस करणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी आता जोडली जाईल स्कोरबोर्ड वरती. 21 धावा तुम्ही पाहतायत. लेग स्टंपला मिस करून जाणारा बॉल होता, खराब लेंथ होती, दिशा ही खराब पाहायला मिळाली. अवंतर दावेनिशी संघाच्या धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या तुम्ही पाहतायत 21 वर जाऊन पोहोचली. नेक्स्ट मॅच पवनपुत्र वडपेच्या विरोधात सावंदे स्पोर्ट सावंदे या दोन संघादरम्यान आहे. तर दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. खोलवर टप्प्याचा बॉल, जोरदार अपील, विंगर अप, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का. सानवी 11 जुना अंदुरकीला चेतन शून्यावर बाद. नांदुरकी सुवाजी भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. जय सोनोई वडोनवगरच्या बाळामामा चषकामध्ये वेलकम, सुस्वागतम. विकेट या ठिकाणी मिळाली. आपण पाहतोय विवेक लेग बीपूरच्या साहाय्याने खेळाडू बाद झाला. न्यू बॅटर भावेश पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर. सानवी 11 जुना अंदुरकी नितेश पाटील फॅम टीम तुम्ही पाहतायत. आणि एका बाजूला हर्षद 11 जय पारदेव गोवे हर्षद चौधरी फॅम टीम. आउटसाइड एज, वन मोर विकेट, अनदर बिग विकेट, बॅक टू टू इन अ रो. विवेकला 2 सफलता मिळाल्यात. पुन्हा पलटवार सुरू केलाय जय पारदेव गोवेना. राहिलं मात्र तदनंतर आपण पाहतो सेकंड ओव्हर मध्ये लगातार 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला, तो म्हणजे विवेक. ऑन हॅट्रिक. काय चेंडू हाताळलाय, आउटसाइड एज, आणि काय झेल पकडले सुमित पाटीलनं विकेटच्या मागे. ऑन हॅट्रिक विवेक हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 21 धावा धाव फलकावरती असताना तिसरा खेळाडू बाद झालाय. एखादं षटक पुरेसं असतं या सामन्यामध्ये खरं तर कमबॅक करण्यासाठी, आणि ते षटक मी म्हणेल कदाचित असू शकतं ज्या पद्धतीने पलटवार केला जातोय. न्यू बॅटर समीरन राऊत मैदानामध्ये एंटर झालाय. हॅट्रिकचा बॉल यावेळेला सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दिली आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल सरकतोय. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय 2200 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 रन्स. हॅट्रिकचा बॉल होता आणि थोडंसं संयमी खेळ पाहायला मिळाला. बचावात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एक मात्र सामना आपण पाहिला या अगोदरचा जो चेस होताना आपण बघितलाय तेव्हा मात्र 50च्या आत धावा होत्या. ओव्हरऑल 4 मॅचेसचा आपण विचार केला तर आज एकही सामन्यामध्ये चेसिंग झालं नाहीये जेव्हा जेव्हा पहिल्या डावामध्ये 50च्या वर धावा जोडल्या गेल्यात. त्याच्यामुळे इथून आता टीम जुना अंदुरकीला तोच प्रयत्न करावा लागेल.
विवेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. काय पलट वार केला. पहिल्या षटकाचा दबाव न घेता इथे गोलंदाजी सुरू केली. राज मात्र चांगल्या फॉर्मात आहे. यावेळेला त्याच्या विरोधात गोलंदाजांचं इंटेंट होतं की ऑप्शनच्या बाहेर टाकावं, मात्र खूप जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त धाव इथे जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 23 वर धाव फलक जाऊन पोहोचले. 23 रन्स. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा विवेक तयार. फुल टॉस बॉल टर्न केल्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला. एक धाव सहजगत्या या ठिकाणी जोडली जाते. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 24 वर. आर्यन डान्स फाउंडेशन देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे आपण करूया मनपूर्वक स्वागत. पाठीराखे खरं तर मोठ्या संख्येने आज आपण पाहतोय दोन्ही संघांच्या सपोर्टसाठी. आज मागे गणेशोत्सव, गणराय घरोघरी विराजमान झाले, तरी आपण पाहतोय क्रिकेट प्रति हे प्रेम आहे क्रिकेट प्रेमींचं. आणि बाळामामा चषका प्रति प्रेम पाहायला मिळालंय. आणि त्याच कारणासह आपण पाहतोय मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग अजूनही जोडला गेलाय. अक्कूटप्प्याचा बॉल, व्हॉट अ शॉट, रॉकेट सिक्सर समीरन राऊतच्या बॅटमधून. षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. It's a fair. धावसंख्या तुम्ही पाहतायत या सिक्सरच्या सहाय्यानं 30 या आकड्यावर धावफलक 30 रन्स. विवेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट, प्ले अँड मिस, ब्युटिफुल बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ ऑप्शनच्या बाहेरून विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही संघाची धावसंख्या पाहतायत धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. या ओव्हरमध्ये तब्बल विवेकच्या विरोधात 10 रन्स आले आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये 20, म्हणजे एकंदरीत आता 30 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. प्रफुल्ल बाद होण्यापूर्वी 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान दिलं. नीरजला ती सफलता मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय चेतन शून्यावर बाद झाला. विवेक चा तो शिकार बनला आणि त्यानंतर राज सध्या 5 चेंडूमध्ये 17 वर बॅटिंग करतोय. 22 शून्यावर बाद झाला आणि समीरन सध्या 3 चेंडूंचा सामना करत असताना 7 वर बॅटिंग करतोय. त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या षटक नीरज 20 धावा खर्च, 1 विकेट, त्यामध्ये 2 डॉटही पाहायला मिळाले.
मात्र तदनंतर विवेकनं कमालीचा पलटवार केला. एक षटकातील 10 रन्स पूर्ण केले आणि 2 फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये तोही यशस्वी झाला. फॉलोअप विकेट आपण पाहतोय. पहिला खेळाडू बाद झाला 4 वर, दुसरा खेळाडू बाद झाला 21 वर आणि तिसरा खेळाडू देखील बाद होतोय 21 या धावसंख्येवरती. थर्ड ओव्हर, तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी हायवे एंड कडनं गोलंदाज राकेश पाटील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. यानंतर पुढचा सामना पवनपुत्र वडपे आणि त्यांच्या विरोधात सावंदे स्पोर्ट सावंदे या दोन संघादरम्यान असेल. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतोय शफल होत असताना बॉल उडवण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगला मिस्टेक झाली आहे आणि ते पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील होती. ओहो, स्वतःला झोकून देत असताना धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावा अखेर पूर्ण केल्यात. मिस्टेक झाली फिल्डर कडनं, विकेटची संधी होती. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, मात्र कॅच त्या ठिकाणी पकडता आली नाही आणि बघता बघता 3 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 क्षेत्ररक्षक खरं तर प्रयत्न करत होते, मात्र त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. मला वाटतं डाईव्ह लगावत असताना त्या ठिकाणी धाव पूर्ण केली. पाहू शकता रिप्ले मध्ये चुकून दिलं पूर्णपणे स्वतःला. हे असंच असं ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय, जीव ओतून प्रत्येक क्रिकेटर खेळत असतो. हो, काय रिफ्लेक्शन होता. 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि धावसंख्या तुम्ही पाहताय 3 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना धाव फलकावरती 33 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहतायत. तेहतीस धावा तुम्ही पाहताय धाव फलकावरती. इथून आता राकेश कडे व्हेरिएशन चांगला आहे, मात्र विकेट तो मिळून देणार का? खरं तर विकेट देखील आता नितांत गरजेचं असेल. पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये चांगली होते सध्याच्या घडीला. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा पार्टनरशिप आपण पाहतो या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत असताना. ऑप्शनच्या बाहेर खरं तर बॅटर उभा राहिला. राकेश पुन्हा सज्ज होतोय. हो, यावेळेला पडल्यानंतर बॉल आतमध्ये वळतोय. इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का सानवी 11 जुना अंदुरकीला. हा रिप्ले तुमच्या समोर. अगोदरच ऑप्शनच्या बाहेर खरं तर बॅटर उभा होता आणि तिथून पुल करण्याचा प्रयत्न केला, खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट लागला आणि अखेर आपण पाहतोय खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. राकेशकडे तीच तर महत्वाचे म्हणजे व्हेरिएशन आहे, ज्याविषयी आपण चर्चा करत होतो. विशाल राऊत मागच्या सामन्याचा हिरो मैदानामध्ये एंटर होतोय. मागच्या सामन्यामध्ये अफलातून खेळ ज्यानं साकारला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. पडल्यानंतर झपकन बाहेर वळणारा चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस, ब्युटी ऑफ क्रिकेट तुम्ही पाहतात. क्रिकेटची सुंदरता, चेंडू फळीची ही सुंदरता तुम्ही सध्या मैदानामध्ये पाहतात. कधी बॅटर हवी तर कधी बॉलर्स हवी. यावेळेला फटका तर फसतोय. बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगला, झेल पकडली जातोय आणि फलंदाज झेल स्वरूपामध्ये बाद. 1 मोर बिग विकेट.
हुक करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतो त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्लिअर करायचं होतं. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय शाखा प्रमुख कशेली गणपत भोईर जे देवानंद तळे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. आणि महत्वाचं म्हणजे पवनपुत्र वडपे संघाला खास खास अक्षयसाठी त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ते त्यांचे जावई आहेत. क्या बात आहे. पवनपुत्र वडपे यानंतर तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विकेट मिळाली आहे राकेशला. ओ या वेळेला आणखी एक चांगला बॉल फ्लाइट मध्ये बीट झाला. बॅटर पडल्यानंतर बाहेर वळणारा चेंडू तुम्ही पाहतायत. अपील जोरदार त्या ठिकाणी करण्यात आली आहे. काय गोलंदाजी करतोय ड्रीम स्पेल हाताळत असताना राकेश आपल्या संघासाठी. पूर्णपणे बॅकफुटला होता 2 षटकांमध्ये संघ, मात्र एका एक पिक्चर मध्ये आता वापसी पाहायला मिळाली आहे. नो यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टायमिंग आहे. लीडिंग एज कवचा फील्ड डाऊन दी बॉल. 1 मोर विकेट. आणखी एक धक्का. सानवी 11 जुनांदुर्की पूर्णपणे बॅकफुटला. काय गोलंदाजी केली राकेशनं. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा वाजू द्या. बाळाराम पाटील जुनांदुर्कीचे पोलीस पाटील त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत टीम जुनांदुर्कीला. त्यांचंही आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. सुरेशजी बाळामामा म्हात्रे चषक 2024 आयोजक संघ तुम्ही पाहतात जय सोनूआई वडुनवगर. जय सोनूआई वडुनवगरच्या वतीनं क्रिकेटचा बिग शो तुम्ही पाहतात सध्याच्या घडीला. आकाश पाटील न्यू बॅटर. अंतिम षटक अनुज गोलंदाजी करण्यासाठी येतोय. नेवाली एंड कडनं गोलंदाजी करेल. सामना करेल बॅटर विशाल. विशालकडे सर्वांच्या नजरा. मागच्या सामन्यामध्ये तुफानी डाव ज्यानं साकारला. अनुजचा हा बॉल यावेळेला आपण पाहतोय दिशाहीन चेंडू आपण बघितला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 34 वर. हो खूप जास्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. सिंगलला देखील क्रिकेटमध्ये भरपूर महत्व आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कंपल्सरी चेस डाऊन तुम्हाला करायचे, त्याच्यामुळे एक एक धाव अत्यंत महत्वपूर्ण असेल. अंतिम षटकामध्ये देखील तोच मोमेंटम कायम ठेवणार का, जो राकेशनं दिला होता. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय, भिरकावून दिल्या स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल. 6 धावा षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. फुल टॉस होता आणि बरोबर आपण पाहतोय बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि सरळ भिरकावून दिल्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 40 वर. स्क्वेअर अँगल हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. खराब चेंडू होता आणि त्याचा फायदा उचलला. पुन्हा अंतिम षटकामध्ये आता चांगली सुरुवात जुनांदुर्की संघाची. अनदर यूज इट. 1 मोर बिग सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. पण रिप्ले मध्ये लॉफ्ट केलं होतं खोलवर टप्प्याचा बॉल आणि
लगातार 2 सिक्सर या ठिकाणी आपण पाहतोय. अनुज थोडासा आता दबावामध्ये असेल. खरं तर अनुज यंगस्टर मात्र चालू सीझन मध्ये चांगला खेळ त्याच्याही माध्यमातून आपण पाहिलाय. ओहो यावेळेला अपील झाली आहे. फिंगर अप, बिग विकेट. विशालला मैदान सोडावं लागेल. एक मोठा धक्का टीम जुनांदुर्कीला. अनुजला अखेर सफलता मिळाली आहे. हा रिप्ले तुमच्या समोर. ऑप्शनच्या बाहेर साइड आमनं बॉल हाताला पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, बाहेरची कडा घेतली आणि सरळ आपण पाहतोय विकेट कीपरनं झेल पकडली. फलंदाज बाद. धावसंख्या तुम्ही पाहताय 46 ला 7 गडी बाद. ललित ठाकरे येतोय फलंदाजी करण्यासाठी. यानंतर जो सामना तुम्ही पाहणार आहात पवनपुत्र वडपेच्या विरोधात सावंदे स्पोर्ट्स सावंदे या दोन संघादरम्यान. अनुज पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो यावेळेला आणखी एक चांगला बॉल, लेंथ बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा डॉट बॉल येतोय. जबरदस्त आता कमबॅक करायला सुरुवात केली अनुजनं. चांगली मुवमेंट आहे. विकेट त्याला मिळाल्यानंतर चांगला पलटवार तो करतोय. डावातील आता शेवटचे 2 बॉल तुम्ही पाहतायत. 46 धाव फलकावरती 50च्या दिशेने वाटचाल टीम जुनांदुर्कीची. मात्र इथून या 2 बॉलवर मी म्हणेल आणखी एखादी विकेट किंवा डॉट आला तर एक स्ट्रॉंगली बॅक आपण गोवे संघाचा म्हणू शकतो. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा अनुज तयार. या वेळेला समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह, रनआउटची संधी होती त्या ठिकाणी, मात्र नकार आला आणि एकच धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. वेगाने बॉल आला होता आणि अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं खरं तर डिफिकल्ट असतं. जेव्हा गोलंदाजाच्या दिशेने बॉल वेगाने येतात. प्रयत्न जरूर केला होता अनुजनं, मात्र एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. शेवटचा बॉल डावातील 47 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहतात. आकाश पाटील ऑन स्ट्राईक. शेवटच्या बॉलवर दुरून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव सहजगत्या मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि चांगलं कमबॅक या ठिकाणी अनुजच्या माध्यमातून करण्यात आलं. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा. 49 टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम हर्षद 11 जय पारदेव गोवेला. वळी आपण पुढील सामन्याचा टॉस इथे करणार आहोत आणि हा टॉस कुलदीप म्हात्रे, मी यांना विनंती करेन की टॉस साठी यावं. तसेच शिवनाथ पाटील आणि गणेश पाटील. परेश काबूगर आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. केवल पाटील आपण सुद्धा यायचं आहे. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. वडपे संघ कर्णधार आपण टॉस साठी यावं. पवनपुत्र वडपेच्या विरोधात सावंदे स्पोर्ट्स सावंदे या दोन संघादरम्यान तुम्ही लढत पाहणार आहात. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना तुमच्या भेटीस. जय सोनोई किंवा बाळ्या मामा असं कॉल करायचंय. जय सोनोई असं कॉल आहे आणि तेच आलेलं आहे. तर टॉस जिंकताय सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ नायक. पाहुण्यांना विनंती असेल, पाहुणे नाही तर आपले आयोजकच आहेत, विनंती आहे की मंचावरती विराजमान व्हावं. सतीश टॉस जिंकलाय. पहिला सामना सहजगत्या जिंकला. हाय स्कोरिंग मॅच होती. कसं वाटलं खेळताना? खूप चांगलं वाटलं आणि लाईट देखील खूप चांगली आहे. मजा येते ग्राउंडवर खेळायला. काय निर्णय घेशील वडपेच्या विरोधात टॉस जिंकून? सतरक्षण. या अगोदर कधी लढत झाली काय वडपे आणि सावंदे या दोन संघादरम्यान? हो झाली आहे. मग काय रिझल्ट होता, काय सांगशील का आता? वडपा संघ जिंकला होता, आता आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. म्हणजे एक एक्सपिरियन्स आहे त्यांच्या समोर खेळण्याचा. शुभेच्छा तुम्हाला असतील. टॉस तुम्ही गमावल्या, प्रथम बॅटिंग करायची आहे. पहिला सामना चेस. एक मात्र संघ आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाला की ज्या संघाने चेस डाऊन केलाय, मात्र आता यावेळेला तुम्हाला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. पर्टिक्युलर टार्गेट आहे काय माइंड मध्ये सेट? पर्टिक्युलर 45 जाण्याचा प्रयत्न आहे.
ओव्हरऑल या सीझन चा खेळ कसा राहिला आहे, संघाने कशी कामगिरी केली आहे? खूप चांगला राहिला आहे खेळ. थोडं फिल्डिंगमुळेच मॅचेस गेलेले आहेत जास्त करून. तर अपेक्षा खूप आहे, फिल्डिंग थोडी चांगली झाली तर मॅच जिंकू शकतो आम्ही. इथे काय टार्गेट खरं तर 45 देण्यात प्रयत्न असणार आहे, मात्र बॅटर्स तुझ्या माइंडमध्ये ॲज अ कॅप्टन तुझा विश्वास कोणावर जास्त? ज्यांना संधी भेटेल त्यांनी संधीचा लाभ घ्यावा आणि बॉलच्या मेरिटनुसार खेळावा अशी माझी बॅट्समॅन करून अपेक्षा आहे. क्या बात आहे. शुभेच्छा तुलाही असतील. टॉसच्या ठिकाणी जिंकल्या टीम सावंतने पहिल्यांदा बॉलिंग चूज केलं. बॅटिंगसाठी टीम पवनपुत्र वडपेला इन्व्हाइट केलं. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर चिकणे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच समीर ठाकरे. सानवी एंटरप्राइजेस जुन अंदुरकी आणि हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहत आहेत. एक चांगला सामना आपल्यापर्यंत निश्चितच येईल, कारण टार्गेट 49 धावांचं आहे. रजनी क्रिकेटचा जर विचार केला तर या खेळपट्टीवर असे बरेचसे टार्गेट चेस होताना आपण बघितलेले आहेत. पण आजचा जर विचार केला तर आजच्या पूर्ण रजनीमधील फक्त एकच संघाने टार्गेट चेस केलेला आहे. आणि आता मात्र यानंतरचा जो सामना होणार आहे सावंते वर्सेस वडपे, सावंते संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वडपे संघास प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. आणि वडपे संघासाठी खास करून आमचे मित्र गणपती भोईर साहेब, शाखा प्रमुख कशेळी, जे नक्कीच सन्माननीय देवानंदजी थळे साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत, यांच्याकडून वडपे संघाला खास कडून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू भोईर साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुमित आणि नीरज ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी जी होईल ती जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनगर एंड कडून होईल आणि हा एंड जो आहे तो नक्कीच एक फलदायी आहे गोलंदाजांसाठी. या एंड कडून जेव्हा जेव्हा गोलंदाजी झाली आहे, फलंदाज कुठे ना कुठे थोडेसे अडचणीत आलेले आहेत. हर्षद भोईर यांच्याकडून 1000 रुपये विकेट हॅट्रिक जर घेताय तर प्रत्येक गोलंदाजाला क्या बात आहे असे पारितोषिक लागले की गोलंदाजांना ही नक्कीच अगदी दुगणा चेव येतो. सुमित नीरज ही सलामीची जोडी. कुणाल पाटीलसाठी ऑफर असेल, प्रत्येक गोलंदाजाला तशी ऑफर आहे. वडूनगरच्या पावनभूमीत मित्र तुम्ही ही स्पर्धा पाहतायत. जय सोनाई वडूनगर राजेश धाकल्या पाटील यांच्या विद्यमाने आपण आयोजित ही स्पर्धा पाहतायत. एक भव्य दिव्य 9 दिवसाची स्पर्धा, 9 दिवस रजनी स्पर्धा खेळवणं नक्की सोपी गोष्ट नाही, मात्र ती कठीण गोष्ट ही सोपी करून ठेवलेले जय सोनाई वडूनगर आणि राजेश धाकल्या पाटील यांनी. जाऊया मॅचकडे. ऑन फील्ड आपण पाहतोय क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलेलं आहे बघूया. थर्ड मॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर मिड ऑफला तिथे नक्कीच क्षेत्ररक्षक दिसत नाहीये. त्यानंतर आपण जर बघितलं तर मिड ऑन नाही आहे, लॉंग ऑन सीमारेषवर क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे, म्हणजे 238 सर्कलच्या बाहेर आपण बघितले तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज कुणाल पाटील. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, कडक शॉट, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय, अगदी इनफिल्डच्या वरून खेळला होता. त्या ठिकाणी बघा लॉंग ऑफ सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. क्रीजचा वापर इथे फलंदाजाने जबरदस्त केला आणि काय जबरदस्त स्टाईल होती फटक्यामध्ये, तंत्रशुद्ध फटका, चौकाराने खातेखोल होते. खरं तर हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे संघाची. गोवे संघ एक चांगला संघ, नक्कीच भिवंडी तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच हा संघ एक नावाजलेला संघ आहे आणि या संघाच्या मार्फत अनेक वेळा चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. जून अंदुरकी वर्सेस गोवे असा सामना पाहत आहे. पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त ड्राईव्ह तुम्ही बघितला, और विकेट गोलंदाज. हा चेंडू इथे एज लागली, शॉट थर्डमॅनला, त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. खरं तर पहिल्या स्लीपच्या वरून नक्कीच चेंडू गेला होता, सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपल करावं लागली 5. पहिली 1 लाखाची स्पर्धा, पहिली पावसाळी स्पर्धा आणि पहिली रजनी स्पर्धा, हे रेकॉर्ड नक्की जय सोनाई वडूनगर संघाच्या नावे असतील. समोर अगदी मिड विकेटला
जी बाईक आय थिंक उभी आहे, प्लीज आपला हेडलाईट बंद करा. गोलंदाज तयार. इथे मात्र फोर्स केले आहे चेंडूला, जबरदस्त फटका. पहिला षटकार येतो या इनिंगचा. सुरेख सुरेख फटका. काय टायमिंग होतं या फटक्यामध्ये. अगदी स्टँड अँड डिलिव्हर पाहू शकता तुम्ही. रिप्लाय तुमच्यापर्यंत आहे. फ्रंट फुटवर आले होते फलंदाज. नक्कीच टायमिंग आणि फुटवर्क बघा. खरं तर ऑन द राईस फटके मारण्यासाठी हा फुटवर्क जो आहे तो फुटवर्क नवीनच्या खेळाडूंनी, जे तरुण खेळाडू आहेत त्यांनी अभ्यासायला काही हरकत नाही. चांगला फटका. षटकार येतो आणि षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 11 पोचते. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल सुरुवात मिळालेली आहे गोवे संघाला. टीम गोवे एक परफेक्ट सुरुवात करून देताना 49 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. हा चांगला चेंडू खोदून काढलेला आहे. क्रीजमध्ये चेंडू होता. पॉपिन क्रीज पहिले फ्रंटपुरवर आल्यानंतर मिडॉनला चेंडू जातोय. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12वर पोहोचलेली आहे. आज माघी गणेशोत्सव मित्र हा पण नक्कीच पाहतोय. अगदी भक्तिमय वातावरण, सर्वत्र भक्तिमय वातावरण. श्री गणेशाच्या चरणी पुन्हा एकदा आपण प्रार्थना करूया. ही स्पर्धा गेले 6 दिवस स्पर्धा सुरू आहे आणि आणखी काही जे दिवस आहेत त्या दिवसातही ही स्पर्धा अतिशय निर्विघ्नपणे पार पडो. चेंडू हवेत, मिस टाइम फटका. एक्स्ट्रा कव्हरला एक सुरेख झेल आणि फलंदाजाची खेळी होते या ठिकाणी फेल. मिळवून दिलेले आपल्या संघाला. आतापर्यंत 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गणेश पाटील, राजेंद्र बजागे यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतात. अजय पाटील त्यांना साथ देत आहेत पंचांच्या भूमिकेत. अगदी भिवंडी ते वाडा या विभागात जर पंचांच्या भूमिकेत जास्तीत जास्त तुम्हाला कोण दिसत असतील तर ते निकलेश बजागे असोत, राजेंद्र बजागे, गणेश पाटील. अगदी तहलका मचवलेला आहे अजय पाटील त्यांच्या जोडीला. इथे मात्र पाहतोय आपण हाफ पूल स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 13. मध्यरात्री अतिशय शांतपणे आपण पाहतोय सर्व खेळाडू या ठिकाणी मैदानावर. परंतु कधी कधी चौकार येतोय, षटकार येतोय, जल्लोष साजरा करण्याची संधी इथे मिळते गोवे संघाच्या समर्थकांना. विकेट एक आली आणि नक्कीच जून अंदुरकी संघाच्या समर्थकांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. पाहू शकता ऑन स्क्रीन आपण 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. जर विचार केला सरासरीचा तर 12ची सरासरी. प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं आवश्यक आहे आणि हे षटक हे खूप महत्त्वाचं असेल या इनिंगचं. या षटकामध्ये नक्कीच आपला जो आधारस्तंभ गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज आहे, त्याला वापरावं लागेल. पहिल्या षटकात 13 आल्या. म्हणजे जोडीला आज समीर ठाकरे, मनीष पाटील मॅन फ्रॉम अंबाडी, समीर ठाकरे मॅन फ्रॉम जून अंदुरकी, हे 2 चांगल्या आवाजाचे समालोचक आपण बघितले. समीर ठाकरे यांनी तर नक्कीच अगदी अल्पावधीतच जबरदस्त लोकप्रियता कमावलेली. 40+ पासून सुरुवात, त्यानंतर आज मोठ्या मोठ्या इव्हेंटचा धनी झालेला आहे. अगदी समीर ठाकरे यांचा आवाज दूर दूरपर्यंत पोहोचलेला आहे. एक चांगल्या मनाचे सहृदय समालोचक नेहमीच या विभागात येत असतात तेव्हा
आधी कॉल करतात की ज्ञानेश्वर भाऊ तुमच्या विभागात येतोय आम्ही. एक चांगले मित्र, चांगले मनाचे, चांगले माणूस समीर ठाकरे. गोलंदाज तयार होतोय अल्पेश पाटील. इथे मात्र वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. काय करेल ह्या चेंडूवर फलंदाज. बॅट तर फिरवली होती, टायमिंग साधलं नव्हतं. पाहू शकता आपण अगदी सरळ रेषेत चेंडू, स्विंग नव्हतं, काहीही नव्हतं, परंतु वेग अतिशय होता या चेंडूमध्ये. कमालीचा वेग, कमालीचा वेग. अचूक टप्पा जेव्हा तुम्ही साधता त्या टप्प्याबरोबरच तुमचा वेग अतिशय महत्त्वाचा असतो. आणि इथे मात्र पहिला चेंडू पूर्ण चार्जअप झालेला आहे गोलंदाज अल्पेश पाटील. यावेळी मात्र मिस टाइम फटका. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. यस, व्हाट अ कॅच. जबरदस्त झेल आणि फलंदाज होतोय दुसरा बाद. क्षण रिप्ले मध्ये झेल कलेक्ट केला होता. नक्कीच पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला. रेषेमध्ये, चेंडूच्या रेषेमध्ये स्वतःला सावरलं होतं तिथे क्षेत्ररक्षकाने. चांगला झेल, गुड कॅच. दुसऱ्या चेंडूवर हा विकेट आला आणि आता मात्र नक्कीच चिंता करावी लागेल हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाला. कारण चिंता, असं म्हणतात की चिंता मनाला मारते आणि चिता शरीराला जालत असते, चिंता मनाला जालत असते. या स्पर्धेसाठी खरं तर राजेश पाटील, नितेश मनेरे, निलेश मनेरे, भावेश भगत, अजय पाटील, मिलिंद पाटील, घनश्याम पाटील, परेश काबूकर असोत, त्यानंतर बादल पाटील असोत, सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. अल्पेश गोलंदाजी सुरुवात करेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आकाश पाटील. हा चेंडू स्लॉग स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. यस, आणखी एक फलंदाजाला जावं लागेल खेळपट्टी सोडून. खरं तर अगदी झुगारून दिला होता हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चौकन्ने होते. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेवर एक चांगला झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. बॅटची जी बॅटचा जो वरचा अंग आहे त्या अंगावर नक्कीच चेंडू आला होता. परेश काबूकर असोत, बादल पाटील असोत, भगीरथ म्हात्रे असोत, कुलदीप म्हात्रे, धीरज धुमाळे, गिरीश पाटील, दितेश पाटील, दिनेश पाटील, दिनेश धुमाले, जित्तू पाटील, कैलास पाटील, केवळ पाटील, मयूर म्हात्रे, मॅक चिकणे, मुकेश मुकादम, सचिन पाटील, निलेश अरविंद पाटील, निलेश पाटील, यशवंत पाटील, यश पाटील असोत, अंकुश पाटील, बंटू पाटील, राहुल केने, चिराग पाटील, विनीत जोशी, टॉलमॅन यांनी सर्वांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि खास करून धीरज पाटील चिकू. 60 चेंडू इतकंच म्हणू शकतो या चेंडूला. जबरदस्त वेग. काय चेंडू होता, काय चेंडू होता. फलंदाज बघा पूर्णपणे निष्प्रभ त्या ठिकाणी. वाईड यॉर्कर बघितला आपण. डॉट चेंडू. या षटकामध्ये धावांसाठी झगडतोय संघ नक्कीच टीम गोवे. व्हाईट बॉलचा इशारा. डुबते को 3 के का सहारा. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 14 लागते. लॉफ केलेला चेंडूला सरळ बॅटने चेंडू जात आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून सरळ साइड स्क्रीनवर षटकार. अगदी सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण व्हावी असा हा फटका होता. अगदी वारंवार ॲक्शन रिप्ले पाहत राहावा असा फटका. काय जबरदस्त, काय जबरदस्त. अगदी सरळ रेषेत बॅटने त्या ठिकाणी पाठवला होता. साइड स्क्रीनवर षटकार. या षटकाराने धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. 4 चेंडू पहिले डॉट आले, 2 विकेट आल्या, त्यानंतर वाईड षटकार. आणखी एक
त्याचप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न, इनर एज लागली, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच चेंडूची फील्ड करतोय, डॉट चेंडूचा येतो. हे षटक नाटकीय घडलं. नक्कीच 2 विकेट आल्या, 1 षटकार 1 वाईड या षटकामध्ये आल्या. 7 धावा, धावसंख्या एकूण 2 षटकामध्ये आपण पाहतोय 3 बाद 20 झालेली आहे. अजून जर जिंकण्याचा विचार केला तर 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. 18 चेंडू 36ची गरज होती, या षटकात 7 आल्या. कुठे ना कुठे नक्कीच रिक्वायर रन रेट जो आहे तो रन रेट वाढलेला आहे टीम गोवेचा. 12 चेंडू 29 धावा, मात्र तरी सुद्धा ह्या धावा होऊ शकतात. आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे. शरीरासाठी श्वास आणि मनासाठी आत्मविश्वास. आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये नसेल तर जगामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नाही. तुमचं मन जितकं कणखर तितकं तुमचं शरीर कणखर असतं, आणि मनाने निरोगी माणूस नेहमी शरीरानेही निरोगी होत असतो. 2 षटकांचा ड्रिंक्स इंटरव्हल आपण बघितला. अजूनही 29 धावांची आवश्यकता. या सामन्यातील थरार अजूनही संपलेला नाहीये, सामना अजून ओपन आहे. नक्कीच कुठलाही संघ बाजी मारू शकतो, आणि जो संघ अपेक्षेपेक्षा जास्त या ठिकाणी एफर्ट करेल तो संघ मात्र या सामन्यामध्ये बाजी मारू शकतोय. आपण पाहतात स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 आयोजक जय सोनवाई वडूनगर आणि माजी सरपंच राजेश दाखले पाटील या मैदानाने अनेक स्पर्धा बघितल्या. हे मैदान गेली 10 ते 12 वर्ष नक्कीच अगदी प्रेक्षकांचं आवडतं तर ठरलेलंच आहे, मात्र हे मैदान जे आहे ते खेळाडूंचंही आवडतं ठरलेलं आहे. पंढरीनाथ पाटील, काशीनाथ पाटील, त्यानंतर भरत पाटील, चौरंग पाटील, मेघनाथ पाटील, सागर पाटील, विनोद पाटील, राजेश धाकल्या पाटील या सर्वांचा आपण आभार मानूया. रोहन पाटील यांचंही आपण आभार मानूया, कारण चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ना एक चांगलं मैदान आवश्यक असतं. सध्याची पिढी खूप भाग्यवान आहे, त्यांना असे सपाट अगदी मैदान, चांगले मैदान खेळायला मिळतात. आमच्या वेळेला जर बघायचं झालं तर अगदी 4-5 शेतं एकत्र करायची आणि तिथे एक विकेट बनवून, मातीची विकेट बनवून क्रिकेट खेळायचं. जाऊया आपण मैदानाकडे. पहिला चेंडू फुलटॉस होता, लॉर फुलटॉस चेंडू, यस अपील, आणि पंचांचं बोट आकाशात. पायचीतचा अपील इथे स्वीकारलेला आहे पंचांनी. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद. छोट पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. छोटा पॉकेट बडा धमाका. रणजित शिकारी पहिल्या चेंडूवर अगदी समोर, यष्ट्यांच्या समोर पकडलं होतं. फुलटॉस चेंडू होता, काहीसा लोअर फुलटॉस चेंडू होता, परंतु जरी स्ट्रायकर एंडला फलंदाज बसला असता इथे पंचांच्या हातून, मात्र नॉन स्ट्राईक एंडलाही तिथे यष्ट्या उखाडल्या होत्या आणि क्रीजपासून बराचसा दूर होता नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज. तर पहिल्या चेंडूवर विकेट या ठिकाणी आली. 4 बाद आतापर्यंत झालेले आहेत. नवीन फलंदाज अजय मात्रे, अनुज आणि अजय मात्रे ही जोडी खेळपट्टीवर आहे. अनुजने षटकार मारून नक्कीच आपल्या संघाला एक संदेश पाठवलेला आहे, पाठीराख्यानं संदेश दिलेला आहे की मी अजून आहे खेळपट्टीवर. इथे मात्र चेंडूला खेळून काढले मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट, सिंगल आली. सफाईदारपणे क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. सिंगल शिवाय काही येणार नाहीये. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय, आणि SK एंटरटेनमेंट जिथे जिथे असेल तिथे मात्र लाईव्हमध्ये कधीच प्रॉब्लेम नसतो. खरं तर स्वर्गीय रतनबुवा चषकापासून सुरुवात केलेले हे लाईव्ह टेलिकास्ट जाळं आज बघता बघता पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले. SK एंटरटेनमेंटला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. अजय शिकार इथे मात्र लॉप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. टायमिंग साधता आलं नव्हतं. जेल सुटतोय.
काय घडलंय त्या ठिकाणी. आय थिंक क्षेत्ररक्षक जखमी आहे की काय बघायचंय, तिथे लगेच जाऊन चेक करा, कारण झेल सुटल्यानंतर कुठे ना कुठे क्षेत्ररक्षक या ठिकाणी जखमी झालेला दिसतोय. सर सलामत तो पगडी 50. स्वतःला नक्कीच सुरक्षित ठेवा मित्रांनो. क्रिकेट काय तुम्ही आयुष्यभर खेळू शकता, परंतु एकदा जायबंदी झाले तर खूप त्रास होऊ शकतो. आणि आय थिंक डोळ्याला मार लागलेला आहे की काय, थोड्याच वेळात बातमी येईल आपल्यापर्यंत. परंतु सुदैवाने दुर्दैवाने ही झालेली घटना मोठी नसावी अशीच आमची आई एकविरचरणी प्रार्थना. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कुठे ना कुठे अगदी चेंडू डोळ्यावर किंवा नाकावर पडलेला इतकं नक्की. चेक करतील त्या ठिकाणी आमचे आयोजक. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडत असतात. क्रिकेटपेक्षा कबड्डीमध्ये तर ह्या गोष्टी अनेक पटीने घडत असतात. असे अनेक कबड्डीपटू बघितलेले आहेत जी तुम्ही, की ज्यांनी या जखमीपणामुळे मार लागण्यामुळे कबड्डी सोडलेले. खरं तर क्रिकेटमध्ये अगदी क्षुल्लक जखमा होत असतात, मात्र जखमी होण्याचा खरा खेळ आहे तो म्हणजे कबड्डी. सो वेल, बघूया नक्की जास्त जखमी असेल तर क्षेत्ररक्षक आपण मैदान सोडू शकता. 12th मॅन आपण मैदानात जाऊ शकता, पाचारण करू शकता. वडपे संघ, आपण जर कुठे असाल वडपे संघ, प्लीज या. चहाची आपली व्यवस्था केलेली आहे. आमचे मित्र गणपती भोईर साहेब यांनी स्पेशल तुमच्यासाठी सांगितलं होतं की चहाची सोय करा. आणि वडपे संघ प्लीज, आपणास विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या तुम्ही. वेल, तर जाऊया पुन्हा आपण मैदानाकडे. रणजित शिकारी गोलंदाजीसाठी तयार पुन्हा एकदा. हो, इथे मात्र आवाज तर आला होता. फलंदाजी केलपट्टी सोडून बाहेर निघतोय. आणखी एक फलंदाज बाद. यस, अगदी नावाप्रमाणे आपण गोलंदाज पाहतोय. छोटा पॉकेट बडा धमाका. अँगल डिलिव्हरी, काय स्विंग आहे, काय जबरदस्त ॲक्शन गोलंदाजीची. आणि काय गोलंदाजी टाकतोय अगदी अचूक टप्प्यावर. वय मायने नाही राखत क्रिकेटमध्ये. तुम्ही अगदी 14 वर्षाचे असा, अंडर-19 असा, अंडर-22 असा किंवा त्यानंतर रेग्युलर 40+, तुमच्यामध्ये खेळण्याची जिद्द असली, क्रिकेटचा किडा असला आणि क्रिकेटसाठी 100% समर्पण असलं ना, तर तुम्ही अगदी कुठेही जगामध्ये चांगला खेळ करू शकता. आणि त्याचं हे प्रत्यय आपण पाहतोय. रणजित शिकारी, वॉट बॉलिंग. 3 धावा दिलेले आहेत आणि 2 फलंदाज गारद केलेले आहेत. इथे फटका नक्कीच मिड विकेट क्षेत्रामध्ये मारलेला आहे. सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागेल ती 24 जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. 49चं टार्गेट आहे, 24 झालेले आहेत. अजून 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल. ह्या चेंडूवर जर एखाद मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकतं. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलेला आहे, थंबलिंग झाला, परंतु त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतील का हा प्रश्न आहे. दोन्ही फलंदाजांनी आपापली क्रीज पकडली. हे षटक किती चांगलं ठरलेलं आहे बघा. नक्कीच जुनांदुर्की संघासाठी या षटकामध्ये आल्या फक्त 5 धावा, 2 फलंदाज बाद झाले. हितेश ठाकरे आणि पंटी पाटील यांच्याकडून खास करून जुनांदुर्की संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हितेश ठाकरे, पंटीजी पाटील
खरं तर ऑल इज वेल आहे. सध्या 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे आणि 6 चेंडूमध्ये 24 धावा जर तुमच्या संघाविरुद्ध केल्या तर ते तुमचं दुर्दैव असेल. गोवे संघाला इथे मात्र दाखवून द्यावं लागेल की आम्ही भिवंडी तालुक्यातील एक चांगला संघ का आहोत. 6 चेंडू 24 धावा इथे जर हे इक्वेशन पार पाडलं तर नक्कीच आजची रजनी त्यांच्यासाठी एक आठवणीतली रजनी असेल. चौकारांचा विचार केला तर 6 चौकार हवेत. षटकारांचा विचार केला तर 4 षटकार हवेत. गोलंदाज तयार होतो जिल्हा परिषद केंद्रशाला एंड कडून नेवाली एंड कडून. 12वे प्लेयर पण संभ्रमात आहेत. ललित ठाकरे पहिला चेंडू खेळून काढलेला आहे मिड ऑन क्षेत्रामध्ये. सिंगल आली. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी सफाईदारपणे चेंडूला अडवतोय आणि सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. प्रत्येक सिंगल डबलने थोडासा प्रेशर वाढणार आहे फलंदाजांवर. मात्र इथे पाहतोय आपण गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना 5 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की 49 धावांचं टार्गेट अगदी सहज लिलिया पार करेल, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसरं जे षटक टाकलं होतं त्या षटकामध्ये अल्पेश पाटीलच्या 7 धावा. तिसरं षटक अगदी निर्णायक ठरलं ते रणजित शिकारीचं. मूर्ती लहान कीर्ती महान अशी कामगिरी केली. यावेळी मात्र लॉंगॉन आणि लॉंगॉफ यांच्यामधून खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉफचा येतोय. फील्ड चांगल्या प्रकारे आणि काय घडलंय. यस, पंचांकडून तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. खरं तर पंचांनी थोडा विचार केला. गृहशील मोमेंट आहे, अगदी त्यांनी रिस्क घेतलेली नाहीये, कारण आपल्याकडे व्यवस्था आहे तशी. यस, आणि फलंदाज बाद आहे. अगदी क्रीज पासून दूर होता. बाल्या मामाच टॉपला सध्या आहे, तर बाळ्या मामांचा चषक टॉपला का नसेल. एक असं व्यक्तिमत्व मित्रांनो, आजही तुम्ही यूट्यूब खोला, कुठे ना कुठे कबड्डी चषक किंवा क्रिकेट चषक, अगदी डे नाईट बाळ्या मामा चषक असं एक तरी तुम्हाला लाईव्हला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हा फुलटॉस चेंडू आहे, स्वंग केलेला आहे. प्रॉपर बॅटवर चेंडू आला नव्हता. टायमिंग साधता आलं नव्हतं. जर व्यवस्थित टायमिंग असता आणि नक्कीच व्यवस्थित जर चेंडू मारला असता तर सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. सिंगल आली. सिंगलने फरक पडणार नाही. 28 धावा अजूनही करायच्या आहेत. 21-3 चेंडू शिल्लक. निलेश रमेश पाटील आम्हाला जॉईन झालेले आहेत. जय सोनोई वडूनगर संघ सध्या क्रिकेट खेळत नाही आहेत. ते निलेश क्रिकेटपासून दूर आहेत, मात्र कट्टर समर्थक आहेत. शरद अप्पा यांच्याकडून जुना अंधुर्की संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ड्राईव्ह केलेला आहे एस, आणि जय मल्हार हॉटेलचे मालक शरद अप्पा यांच्याकडून गरमागरम चहाची व्यवस्था झालेली आहे. त्याबद्दलही अप्पा आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. कृष्ण राज्य में दूध मिला, राम राज्य में घी, कलयुग में चाय मिली, फूक फूक कर पी. नक्कीच शरद अप्पा आपलं खूप आभारी आहोत आम्ही. थंडी में गर्मी का एहसास, ललित ठाकरे. यावेळी मात्र पाहतोय आपण जबरदस्त फटका, अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. बॅटिंग प्रॅक्टिस सुरू आहे. 36 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. सुमीच लवकर बाद होणं सलामी सेवून खूप त्रासदायक ठरलं, खूप नुकसानदेह ठरलं. फुलटॉस आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तयार असतील का. आणखी एक विकेट डाऊन होण्याची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती. जेल ड्रॉप आणि याचबरोबर हा सामनाही फिनिश होतोय.
हार्दिक हार्दिक अभिनंदन. जून अंदुरकी या ठिकाणी गोवे संघाला आपण पराभूत केलेलं आहे. अगदी कौतुक करावं तितकं कमी. गोवे संघ या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला त्याबद्दल जय सोनोई वडूनगर तसेच राजेश दाखल्या पाटील